आता जायचं आहे कुळदेवता म्हणजे एकविरा देवीला. तिथे देवीचं छोटंसं मंदिर आहे, तिथे दिवा लावायला जायचं आहे. आज मंगळवार आहे तर चला मग आपण मंदिर पण बघू. शेतामध्ये आहे मंदिर. जिबू दादाच्या दुकानावरून घ्यायचे नारळ मंदिरात अर्पण करण्यासाठी. जिबू दादा नारळ द्या हो एक. हे मोठे व्यापारी अंतुर्लीचे किराणा दुकानदार. पैसे काढून द्या. रोख पैसे देतो आपण, उधार ठेवत नाही. तो नारळ घेतलं. आता मंदिरात जाऊ. चालतो का? बस मंदिर शेतामध्ये दाखवतो. हा रस्ता जातो. हा एक नदीकडे जातो रस्ता आणि हा शेतामध्ये एकविरा देवीच्या मंदिराला आहे. तर इथेच बाबा आपली सेवा द्यायचे ह्या मंदिरात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. आज आपण देवीला तुपाचा दिवा लावणार आहे आणि अगरबत्ती वगैरे पूजा करून नारळ चढवणार आहेत. खूप मानायचे. इथे झाडं झुडपं पण लावलेत बाबांनी. हे मंदिर बांधकाम चालू आहे परंतु अजून पूर्ण झालं नाही. काही गोष्टींमुळे त्याला अडथळा आला आहे. इथे पूर्ण नंदनवन होतं. हे त्रिवेणी मी मागच्या वेळेस पण दाखवली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये. हा देवाची पिंड आणून बाबांनी स्थापना केलेली आहे आणि त्रिवेणीचं झाड लावलेलं आहे. त्रिवेणी म्हणजे निंब आहे, बेलचं झाड आहे आणि पिंपळाचं झाड आहे, असं त्रिवेणीचं झाड आहे. आणि इथे हे असे बाकीचे झाडं पण लावले. ते हवन वगैरे करायचे बाबा. नवरात्रीमध्ये पूजा करायचे, खूप मोठी पूजा करायचे. इथे स्वयंपाक पण राहायचा. मंदिराचं जे निर्माण आहे म्हणजे पूजा अर्चना वगैरे व्यवस्थापन आहे हे बाबाच बघायचे पूर्णपणे. हे पत्र वगैरे पण गावातल्या लोकांनी पैसे जमा करून बाबांना करून दिलं होतं हे सर्व व्यवस्था. जय एकविरा माता की जय. तर इथे अशा पद्धतीने बाबांनीच हे सर्व एकविरा देवीचं व्यवस्थापन करून एकविरा देवीला नीट नेटकं ठेवायचे. पण आता इथे देखभाल करायला कोणीच नाही. तर आता आपण नारळ पहिले दिवा लावून घेऊ. दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावू. अगरबत्ती लावल्यानंतर मग पूजा वगैरे करू. बाबा देवीचे भक्त होते. नारळ पूजा काही चुकलं असेल माफ कर. हळद कुंकू वगैरे पण आणलेलं आहे. कारण कुळदेवता ही आमची एकविरा माताच मानतात. म्हणजे साईडला इथे एक पंथी आहे दिवा, त्याच्यात ही वाट आहे. गाईचं गावरानी तूप आहे. हा असा तयार केला आता दिवा तूप टाकून. हे कुंकू आणि आपलं कुंकू आणि तांदूळ आहे. ही हळद आहे आणि हे कापूरची वडी आहे. कापूरची वडी मोबाईलमध्ये आरती लावून आपण करणार आहे तेव्हा ही लावू. आरती करणार आहे म्हणजे मोबाईल मधूनच वाजून, परंतु ते रेकॉर्डिंग करता येणार नाही कारण की ह्याच मोबाईल मध्ये ती आरती आहे आणि शूट करायला दुसरा मोबाईल नाही. त्याच्या एकविरा देवीची आरती आता झाली पूर्ण. मी ती दाखवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमा. आणि आता भेटतोय देवी मातेजवळ आणि ही माताचं दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या. एकविरा मातेचं दर्शन. इकडे त्रिशूल वगैरे बांगड्या आहे, हे कपडे घातले देवी मातेने. तर हे नॅचरल वातावरणामध्ये
हे देवी माताचं इथे प्रस्थान आहे. आता थोडं सामान आवरून घेऊ, पिशवीत भरतो मी हा बाकीचा सामान, इकडे निघूया. त्याची हा कापूर लावायचा राहिलाय अजून. ही रक्षा घेते थोडी बाबांसाठी, इथे कागदामध्ये पुडी बांधून घेऊ हिला. पुडी बांधून घेतली, आता कापूर लावायचं राहिलंय. हे लावला कापूर. प्रणाम करून घ्या मातेला. हे मा शक्ती दे, शक्ती दे, शक्ती दे. बघा बाबा जे भक्त होते किंवा आईचे भक्त, ज्यांनी बरेच वर्ष इथे मंदिरात आपलं समर्पण दिलं, आपलं जीवन इथे लावलं सेवेमध्ये. इकडे सर्व शेतच आहेत, इकडे पण शेतच आहेत. दिसत असेल खूप छान नजारा इथे. हे पिंपळाचं झाड बघा किती मोठं उंच वाढलंय. तिकडे ते वडाचं झाड आहे, पुष्कळ आंब्याचं झाड आहे. असे पुष्कळ झाडं लावले ते बाबांनी. इथपर्यंत असे झाडच झाड होते, फुलांचे वगैरे सर्व. चला आता घराकडे निघालोय आपण.